नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुम्हाला करणार आहे बेबीचा फेस रिव्हल. तर दाखवते पण थोड्या वेळाने. आता सध्या त्यामध्ये थोडा उन्हामध्ये ठेवला आहे विटॅमिन डी घेण्यासाठी. थोड्याच वेळात तुम्हाला फेस रिव्हल करते, त्यांना दाखवते आणि मला नक्की सांगा की आमचं बाळ कसं आहे, कोणासारखं दिसते, त्याला दाखवते. थोड्या वेळात आपण परत भेटूया. छोटे छोटे बाई घेत आहेत आज विटॅमिन डी. उठला बघा, झोपलेला उठला आता माझाच आवाज ऐकून. हे बघा आमचं बाळ स्माइल करत आहे. झोपलंय जस्ट आताच, खेळत होता आतापर्यंत. तो पण हाय गाईज बोलत आहे बघा. त्याला पण बोलायचं आहे, बोलेल तेव्हा त्यावेळेस बोलणार. ती पणजी आली बघा, माझी आजी बाळाची पणजी. पणजी आली गे, पणजी आली. आता निवांत झोपत आहे. उद्या काय माहीत नाही काय करतो आता हा. असं पण आज दिवसभर काय एवढा झोपला नाही, थोडं झोपलेला. आणि उद्या तो वॅक्सिन आहे म्हटल्यावर काय खरं नाही. टेन्शन लागलं, तेच काय करते काय माहीत नाही. आमची बाई तर 3 महिने उलटली ग. कशी हसत आहे पाय, कशी हसत कसं आहे. तिच्या आणि मला अंगाला पोरगा सारखा पोरगी आहे का, जिकडे माणसं आहे का तिकडे तोंड वळवळ करते. पाय कसं चाबर झाले बरे. खरे का ते लेकर कालच म्हणायली होत. राग येते नाही ना, नाही येत ना, नाही चांगलं खेळायचं होता. राग येते, येते नाही येत ना, नाही येत ना, नाही येत ना. बोलायला जिकडं पाहिलं का तिकडं तोंड आहे पाय. अरे 2-2.5 महिन्याला लोक म्हणतात, हसत येत, बोलत येत, पाहतात असे. तुम्हाला काही गरज आहे का 6 महिन्यालाच पाहिजे? सगळे आगावच काम झाले. आगावच काम. बेटा जनरेशन आहे, बेटा जनरेशन, बेटा जनरेशन. बरीच आहे तुमचं काही पण. काय बात आहे. 16 म्हणताय किती. काय करणार उरे का गेली तू? असं 2-4 महिन्याला हो ना बाई, मेहनत करायला येडच आहे. त्याला नजर आली. नजर तर आली पण बोलणं यायलंय ना. नजर तुला किती ऐकतं. त्यानं मुंगी चावल्यावानी केला, पुन्हा गप राहिलं. ते सोने त्याला टोचत नाही. बोलायला नाही कसं लागलं. म्हणजे टोचलं किती रडावं लागलं तर पळायचं. हा. तर त्यानं काहीच नाही केलं, गप्प बसलं राहिलं राहिलं. मी जसं नाही तसे देऊ किती फिरा म्हणलं काही करा. पहिला म्हणाला बाळ कोण बोलत पैसे पोराची अजून आमची रश्मीला अजून बोलायला इतकं पोरं हुशार होणार आहे, पोरगं लय हुशार होणार आहे. बाय ना ते आता कलेक्टर बनणार आहे. बाय बनन ना, माय काय सांगतो. त्याची कुंडली मध्ये लिहिलंय ते कलेक्टर बनणार. पाण्यात पाय या करायचे. कल तू आऊ मम्मी. A few moments later. आमच्या बाळाची ए लस द्यायची ना, लस द्यायची मला हसू लागलं. कसं तिकडे गर्दी होईल म्हणा. आलिश कशी केलं, मजा येते ना आम्हाला. एकी नाही, एकी नाही, एकी नाही. दादा, दादा गोळ करायचं. चला चला चलो या, चला 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 चला.
चला भेटूया थोड्या वेळात. मग तेव्हापर्यंत तुला जायचं. हे दादा झालं तयार जाणार आहे आता डोस द्यायला. चालली बघा माझी काही हिंमत होत नाही जायची. तुझा घेऊन म्हटलं इथंच आहे बाजूला. आली बघा ती विसरली ते द्यायला चालली आता. गेली वाटतं. इथेच आहे बघा अंगणवाडी. मम्मी गेली आहे तिला कार्ड द्यायला चालले आता. हा ना आमचं कसं करून जाते आज डोस द्यायला. निवांत झोपलेला आहे काय असो पण असो मला दाखवते मग. निवांत झोपून घेतला कॅन्सल झालाय. लस कॅन्सल निवांत झोपले तिथं झोपलेला थोडा म्हटलं आता देणार तर किती रडेल पण झोपलेला. मी लस द्यायला गेलेलोच पण रिटर्न आलोच कारण की ते बोलले की थोड्या दिवस थांबा म्हणजे 10-12 दिवस थांबा नंतर ना देऊया आता लगेच नको. मग 6 आठवडे होऊन गेलेत पण थोडे दिवस थांबायला सांगितले. मग आता इंजेक्शन देऊया आपल्या घरी आपण तिकडे कोल्हापूरला. कॅन्सल बरं झालं. मला आधीच कसं तरी वाटत होतं की आज कसं होईल जसे की बोलले ना नाही द्यायचं मला खुशी झाली उलटं पण द्यायच लागते सोडा. तर आता देऊया आपल्या घरी म्हणजे तिकडे कागलला गेले की नाही त्यावेळेस देऊया असं द्या. मंडळी कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचं बाळ कुणासारखं दिसते म्हणजे माझ्यासारखं का मिस्टर कांबळेसारखं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच आमचे ब्लॉग बघत राहा. लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.